केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवलाय। घरात बसून कुठली लढाई जिंकता येत नाही किंवा लढता येत नाही असं म्हणत त्यांनी थेट मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय। त्यामुळे नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे ठाकरेंवरती। घराबाहेर पडणार नाही ते काय शक्ती प्रदर्शन करणार असा टोलाही त्यांनी लगावलाय। आज रमेश लटके असते तर तेही शिंदेंच्या गटात असते असंही राणेंनी म्हटलंय। वळी कोणाची नाहीये। वळी मुंबईत येते आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजप आणि शिंदे गटाचा आहे। त्यामुळे यांचं काय राहिलं नाहीये। आता राज्य गेलं, मुंबई गेली, आता वळी आली का? नंतर मातोश्री येईल। मी मुंबईवरून आलो इथे येण्यासाठी 7 रस्त्यावरून। तिथे अर्थर जेलवरून येताना आवाज आला तर म्हटलं बाहेरून पण काय आवाज करतायत बाबा, थांब मी येतो, वाट पहा म्हणून। ही तर निवडणूक एक पोट निवडणूक, आमच्यासाठी मोठं काही नाही आम्ही हे समजत। पण त्या शक्ती भिक्ती आणि उद्धव ठाकरेची भाषा सुधार म्हणा। हिम्मत असेल तर मैदानात येऊन दाखवा, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा। आता आम्ही पाडलं ना, आता तो मैदानात येऊन, आता मैदानात आहे। मातोश्री सोड तरी म्हणा, मातोश्रीचा दरवाजा कुठून बाहेर तरी बघ ना, जग कसं आहे, मैदानं कशी असतात, रस्ता कसा असतो, त्या उद्धव ठाकरे पाहावं, उगाच बडबड करू नको। दरम्यान शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलंय। मी मगाशी जे वाचाळवीर म्हटले त्यांचे हे सरदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, पण त्या केंद्रीय मंत्रीच्या पदाची जरा पण हे सांभाळत नाही। ती एक जी प्रेस्टीज असतं ते सांभाळत नाही आहे। वाचाळवीरांमधले हे सरदार आहेत आणि या वाचाळवीरांना अनेकदा शिवसेनेने चांगलं पाणी पाजलं आहे। त्यामुळे आता तुम्हाला घरातलेच मिळाले घरभेदी, त्यामुळे ह्या सरदारला आता जरा जोर जास्त आलाय। तर ठीक आहे, लोक सगळा विचार करतायत। नारायण राणे जेव्हा स्वतः पक्षात असताना पण काही करू नाही शकले, बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी, तेव्हा तर काय आम्ही आघाडी बरोबर नव्हतो, शिवसैनिकांनी तुम्हाला हरवलंय। त्यामुळे तुम्ही त्या बालेकिल्ले तुम्हाला काय यायचे आहेत, किल्ल्याच्या कुठल्या दरवाज्यात बाहेर पडायचं पडा, पण बालेकिल्ला हा राहणार म्हणजे राहणार। आणि ज्याला शेमडा म्हणताय ना, त्याने तुमच्या नाकात दम आणलाय।